कशाण धुंदी आली, ही कशाण धुंदी आली, काही समजना काही उमजना, ही कशाण धुंदी आली. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. ही कशाण धुंदी आली. धुंदी पाहणा, धुंदी माणसांना येते. ही धुंदी काय येते हो, आणि धुंदी आल्यानंतर मानवाची अवस्था काय होते? धुंदी येण्याचं एकच कारण आहे, पैसा, श्रीमंती येणं, ऐश्वर्य असणं. आणि यामुळे साहजिकच माणसाच्या डोळ्यावर धुंदी आलेली असते. आणि धुंदी आल्यानंतर काय होतं हो, समोरच्या व्यक्तीला मनुष्य तुच्छ लेखायला लागतो. मी म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि समोरच्या व्यक्तीला अगदी तुच्छ म्हणजे कमी दर्जाचं असं माणसं लेखतात. पण अशा या माणसांच्याकडे आपण इग्नोर करायला हवं, जी माणसं तुच्छ लेखतात त्यांच्याकडे. कारण यांच्याकडे जर आपण लक्ष देत राहिलो तर आपली प्रगती कधी होत नसते. त्याच्यामुळं इग्नोर करणं हाच एक उत्तम असा पर्याय आहे, आणि तो प्रत्येकानंच सांभाळणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, मग आपण हाती घेतलेलं जे काम असतं त्या कामामध्ये यश येत नाही. आपण जेव्हा म्हणतो की मी आज या कामाची सुरुवात करणार आहे नव्यानं, तेव्हा पहा लगेच आपणाला मग लोक टोमणं द्यायला लागतात. हां, तुला ते जमणार आहे होय, तू ते करू शकणार आहेस हो, तुला शक्य नाही ते जमणं, तुला ते मुळीच शक्य नाही. तर अशा पद्धतीनं माणसं मग आपणालाच काय करतात, टोमणे देतात. तर अशा माणसांना इग्नोर करायला शिका.